तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आपण जात आहे आता सध्याला सिद्धेश्वर महाराजांची यात्रा चालू आहे, तुम्हाला माहिती असेल। आपण जे आहे आपल्या अक्षदा सोहळ्याचा पण ब्लॉग टाकलेला आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकताय। तर आता आहे ॲक्च्युली दारू कामचं जे सोलापूरमध्ये एक महत्त्वाचं असतं, एक 4-5 दिवसामधलं, ते बघायला चाललेलो आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की आणि कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो। हार्दिक स्वागत। योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे प्रत्यक्ष परमेश्वर, देवाधिदेव महादेवाचे अवतार। सोनाली म्हणजे श्री सिद्धरामेश्वराची तपभूमी आणि कर्मभूमी होय। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सोनाली अर्थात आज जगात अभिनव श्रीशैल म्हणून ओळखले जाते। श्री सिद्धरामेश्वरांच्या जीवन चरित्रातील ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोगाच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत। आज आपण पाहूया श्री सिद्धरामेश्वरांची आणि श्री बलिराजुलांची श्रीशैल भेट, अर्थात सोहळा गुरुभेटीचा। योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांना योग समाधी घेऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं होतं। त्यांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत होती। आता सोनाली हे गाव एक अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जाऊ लागले। दर सोमवारी दूर दूरच्या खेड्यातील भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला येऊन आपली मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करत असतात। एके सोमवारी असाच भक्तांचा मोठा ताफा श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन घेऊन शेजारील आश्रमामध्ये प्रसाद घेण्यासाठी आला होता। तिथं अण्णबम्मय्या, केदारगुरु, हरळय्या, चल्लय्या यांना पाहून तेथील सर्व भक्तांना श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली। त्यातील एका भक्तानं विनंती केली, हे परोपकारी अण्णय्या, आम्ही खूप दुरून आलो आहोत। आम्हाला श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे। कृपया ती कथन कराल तर आपले थोर उपकार होतील। हे ऐकून अण्णबम्मय्या म्हणाले, हे भक्तांनो, तुम्हाला माझ्या तोंडून श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायचा आहे
याच्या इतकं माझं परमभाग्य दुसरं नाही. मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे. यानंतर अण्णा बोम्मय्यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेचं कथन करायला सुरुवात केली. सिग्नलगीचे पाटील बुद्ध गौडा व त्यांची पत्नी सुगल देवी यांना वयाच्या 60व्या वर्षी श्री रेवणाचार्यांच्या आशीर्वादाने पुत्र रत्न प्राप्त झाले व त्याचं नाव सिद्धराम असं ठेवण्यात आलं. ईश्वरी संकेतातून आपल्या गावात दैवी पुत्राचा जन्म झाला हे पाहून संतगिरी गावाने आनंदोत्सव साजरा केला. बालपणापासूनच सिद्धरामाला शिवभक्तीची आवड होती. एके दिवशी शेतातल्या आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळले. त्या दिवसापासून सिद्धराम दररोज आमराईत जाऊन शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करू लागले. बाल सिद्धरामाची भक्ती पाहून शिवावतार श्रीशैल मल्लय्या एका वयोवृद्ध व अत्यंत तेजस्वी अशा जंगमाच्या वेशात सिद्धरामाला भेटायला आले. त्या तेजस्वी जंगम मूर्तीला सिद्धरामाने शेतातला हुरडा खाऊ घातला. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्याने त्यांच्याकडे दही भाताची मागणी केली. जेव्हा सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लय्या निघून गेले होते. मल्लय्याच्या शोधात बाल सिद्धराम दिंडी सोबत श्रीशैलला पोहोचला. तिथे गेल्यानंतर दिंडीतील भक्तांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं की हा मल्लय्या. बाल सिद्धरामाला श्री मल्लिकार्जुनाच्या स्वप्न रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धरामाला मल्लय्या भेटत नाही याची खात्री झाल्यानंतर शेवटी या बालमनाने देह त्यागाचा दृढ निर्णय घेतला. मल्लय्या मल्लय्या म्हणत कमळी कोळलं या खोल दरीत उडी टाकली. इतक्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकटले आणि बाल सिद्धरामाचा हात धरून त्याला हलकटपणे उचलले व आपल्या हृदयाशी कवटाळून धरले. गुरुभेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवतांनी या दोघांवर पुष्पवृष्टी केली. काय मस्त आहे, काय मस्त आहे. कुठेही आनंद मिळत नाही बरं का विकत. किती तर मित्रांनो, हे जे आहेत हे आहेत मानाचे नंदीध्वज. यांना खूप सुंदर अशा आकर्षण लाइटिंग करून जे आहे ते पूर्ण शहरामधून फिरवलं जातं आणि होम मैदानमध्ये जे आहे ते महत्त्वाच्या दिवशी आणलं जातं. तर मित्रांनो, हा होता आपलं यात्रेचं जे दारूकाम होतं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करून सांगा. अशा चांगल्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.